आणि सबकॉन्शियस माइंड, कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड याला माहिती नसतं हो. तुम्ही खरं खोटं, सत्य असत्य, कपॅसिटी, तुमची कपॅसिटी आहे नाही आहे काही माहिती नसतं. पण याच्यामध्ये ना जेव्हा तुम्ही ठरवता, मग ठरवत असताना त्याला काहीच कळत नाहीये, खरं आहे खोटं आहे, हितकारक आहे अहितकारक आहे काहीच माहिती नाहीये. तर कानी चांगलं ठरवायचं आपण, कानी पॉझिटिव्हली घ्यायचं आपण, कानी लोकांच्या बद्दल चांगलं चिंतायचं आपण. म्हणजे आपलं तर चिंतो पण लोकांचं पण चांगलं चिंतो. आणि हा जो कॉन्फिडन्स आहे ना त्याचं वय खूप कमी आहे. मी मुद्दाम टॉपिक दिला होता कारण एक्सपिरियन्स हे आपल्या लाईफ मध्ये होतात. किती लोकांना आठवलं की आपल्या लाईफ मध्ये हेच एक्सपिरियन्स आले? किती लोकांना वाटलं? आपण त्यावेळेला म्हणतो ना असं कसं झालं. छोटे उदाहरण सांगते. मॅडम पुंटो गाडी होती आणि पुंटो गाडी ही माझ्याजवळ असताना आम्ही फक्त ठरवलं होतं मिलेनियर टीम झाल्यावर आपण नेक्स्ट कार घ्यायची म्हणून. आणि आम्ही ठरवलं होतं ते तसं अगदी संकल्प होता. पण आम्ही गाडी त्याच्या आधीच 7 महिने घ्यायचं ठरवलं. मुलांनी आल्या मुली की नको ही आपण घेऊ आणि 7 महिन्यांनी म्हणजे गाडी आम्ही घ्यायची ठरवली. गाडी बुक झाली आणि मी तुम्हाला रिअल सांगते की गाडी मला मिलेनियर टीम झाल्याशिवाय मिळालीच नाही. 7 महिन्यानं मला गाडी मिळाली. माझ्या स्वप्नात पण नव्हतं की तोपर्यंत मी काहीतरी लेवल अचीव करते. काही नव्हतं, काही असं कुठं दुसटसर सुद्धा कल्पना नव्हती. आणि हे होतं. हे एवढी ताकद आहे तुमच्या कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड सगळ्याची. सबकॉन्शियस माइंड इतकं काम करत असतं, अव्याहतपणे काम करत असतं. तर त्याच्याकडं तुम्हाला काय पाहिजे ते सगळं मिळू शकतं. म्हणून मी नेहमी म्हणत असते दुनियेवर विश्वास ठेवू नका, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःकडनं मागा. स्वतःला काय पाहिजे ते मागा. नाती पाहिजे चांगली ती मागा. तुमच्या आजूबाजूचे रिलेशन्स ओके होणार, या वेळेला होणार हे मागा. तुम्हाला पैसा पाहिजे तो मागा. तुमचे बिघडलेले रिलेशन्स पाहिजे तुम्हाला परत ते मागा. तुम्हाला चांगली हेल्थ पाहिजे ते मागा. तुम्हाला वेट लॉस पाहिजे तो मागा. तुम्हाला काय पाहिजे ते सगळं मागा. तुम्हाला जे पाहिजे ते मागितला ना तर तुम्हाला सगळं मिळतं. हे छोटी एवढी अंकिता सगळं मागू शकते, करू शकते. तर आपल्या पण लाईफ मध्ये आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. तो कॉन्फिडन्स देण्याचा उद्देश होता. म्हणजे अंकिता तू इकडं तिकडं गेलेली नाहीयेस, तू बरोबर होतीस ट्रॅकवर. कारण जर हे तुझ्या बाबतीत घडू शकतं हे एक्सपिरियन्सनी सिद्ध झालं. कारण का माहितीये का एवढ्याचा लाईफचा एक्सपिरियन्स असणाऱ्या व्यक्तींकडं हे होतं. तर आपल्याकडे तर एवढा एक्सपिरियन्स आहे, आपल्याकडं पण होऊ शकतं. मग का नाही मागायचं चांगलं आरोग्य, का नाही मागायचं आयडियल हेल्थ, का नाही मागायचं आपल्याला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी. ह्या सगळ्या गोष्टी होतात. अजून एक अंकिताचं होतं की आपल्यामध्ये चेंज, हा चेंज ना एका दिवसात एका रात्रीत होत नाही. चेंज कुणाच्या बाबतीत होतो माहितीये? चेंज होतो जो त्याच्यासाठी वेळ देतो. जैसी संगत वैसी रंगत. आपण आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ दिला ना आणि तो वेळ असेल ना तो मनापासून दिला तर, आणि तुम्हाला काय बदलायचं आहे हे तुम्हाला सांगावं लागत नाही. तुमचं मन तुम्ही भगवंताचेच अंश आहात. त्याला नॅचरल काय पाहिजे ते माहिती आहे, त्याला चांगलं काय आहे ते त्याला माहिती आहे आणि ते त्याच्यावर वाटचाल करत असतं. फक्त त्याच्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागतो. तुम्हाला वेळ दिला ना, योगाला दिला, वॉकिंगला दिला, ऐकायला दिला, तुम्ही कशाला वेळ देता ना तो वाया जात नाही. कारण तुम्हाला ते पदोपदी तुमच्याकडे लक्ष असेल ना तर तुमच्यातला बदल, तुमच्या हेल्थचा, तुमच्या जवळ असणाऱ्या रिलेशन्सचा, तुमच्या स्वभावातला हा सगळा बदल तुम्हीच नोटीस नाही करत, तुमच्या आजूबाजूचे लोक सुद्धा नोटीस करतात. इतका बदल आपण आपल्या लाईफ मध्ये करू शकतो. त्याच्यासाठीच मॉर्निंग फ्यूल स्टेशन आहे. ऐकण्यासाठी लिंक द्या. मी खूप ग्रुप बघते जे की न्यूट्रिशन वर काम करणारे, पण त्यांचं एक असतं 3 दिवसासाठी लिंक फ्री, 5 दिवसासाठी लिंक फ्री, 10 दिवसासाठी लिंक देतात, त्याच्यानंतर ती बंद करतात. मला तरी वाटतं आपल्या हातात त्या गोष्टी देऊच. न्यूट्रिशनला पैसे लागतात,
ते काय आपण देऊ नाही शकत ना कुणाला. मग आपल्याला जे देता येतं ना ते मनापासनं देऊ. ज्या गोष्टी मग एवढं मनापासनं सगळं करायला लागलं तर खरंच मी तुम्हाला सांगते, आपण लोकांना बदलू नाही शकत, बदलायला भाग पाडू शकतो. बदलणार तेच आहेत. त्यांची वेळ कधी येईल त्यावेळेला बदलतील. पण मी रोज उठल्यानंतर माझ्या माध्यमातनं मला स्वतःला एक वाटतं झोपताना, आज मी काय काम केलं की जे माझ्या शिवाय दुसऱ्यांना उपयोगी पडेल. असं दिवसभरात मी काय काम केलं आणि हे कामाची पोचपावती जर रोज घ्यायला लागलो ना तर आपल्या मनामध्ये ते संस्कार होतात. ह्या सुप्त मनामध्ये होतं की अरे मला सगळ्यांमध्ये बदल करायचा आहे आणि हा आपल्या सगळ्यांच्याकडं होऊ. हे छोटस तुमच्या मनाला, मी असं नाही म्हणत लोकांमध्ये बदला, पहिलं स्वतःला बदला. तुम्हाला काय पाहिजे ते मागा. खरंच मी सांगते, गाडी पाहिजे मागा, घर पाहिजे मागा, रिलेशन बिघडलेले पाहिजेत मागा. तुम्हाला तुमच्या शेजाऱ्यांबरोबर कसं तरी एखादी आपली व्यक्ती असते ना आणि ती आपल्या बरोबर लांब जाते, त्यावेळेला का नाही एवढं आपल्याला आतनं ते फिलिंग असतात की अरे हे आपल्याला पाहिजे. सिद्धतनं मागा, सगळं मिळेल तुम्हाला. म्हणजे तुम्हाला काय 4 पुरुषार्थ आहेत ना, धर्म अर्थ काम मोक्ष, याच्यातलं सगळं मागा, सगळं भेटेल. अंकिताच्या बाबतीत भेटतं तर तुमच्या बाबतीत भेटेल. अंकिताला कॉन्फिडन्स मिळाला, अंकितानं जे ठरवलं त्या गोष्टी व्हायला लागल्या, बिघडलेली रिलेशन्स ओके व्हायला लागली. होतात कारण ते मागणं, तुम्ही मागितलं की तुमचं सुप्त मन लगे अट्रॅक्ट करतं त्याला. तुम्ही जर एखाद्याबद्दल वाईट चिंतला आणि ते मागितलं, खरंच मी सांगते त्याचं वाईट होत आहे. त्यामुळे ते पण करू नका. चांगलं वाईट कळत नाही सुप्त मनाला. अंकिताचं आज सांगणं होतं की नाही, तर ते रिअल कळत नाही. त्यामुळे ऑलवेज तोंड उघडलं की हिताचं व्हावं आणि हात द्यायचं झालं तर चांगलंच व्हावं. विचार ऑलवेज इथनं तिकडे पास करताना खूप लोक बोलत असतात ना, माझी सून अशी करते, माझ्या सासू अशी आहे, माझी सासू. मग मी आपल्याला तिथं कट करता यायला पाहिजे. म्हणजे त्याच्यात आपलं मन रममान व्हायला नसायला पाहिजे. तो विषय जिथल्या तिथं कट करायला पाहिजे, कारण तेच तुम्ही अट्रॅक्ट होतं परत. तुमची सून उद्या तसं करते, तुमची सासू उद्या तसंच करते, जसं तुम्ही ऐकतात तसंच होत राहतंय. त्यामुळे खरंच मी तर नेहमी म्हणत असते, निगेटिव्ह लोकांपासून 2 हात लांब जावा, थांबू नका. निगेटिव्ह चालू झालं की थांबवा आणि तुम्ही पण बाजूला व्हा, कारण ते अट्रॅक्ट करतो. एवढी ताकद आहे तुमच्या सुप्त मनाची. आणि त्याच्यामुळे ऑलवेज चांगलं पेरा. आंबा पेरला तर आंबाच लागणार आहे, बाबळीचं बी पेरला तर बाबळीच लागणार आहे. मग आंबाचं झाडच का नाही लावायचं आपण. म्हणजे चांगलंच करू आपण. आपल्याकडे ना जेवढं होतंय तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करू सगळ्याच बाबतीत. आणि आपल्याला काय पाहिजे ना, संकोच न करता शिद्दतनं मागू. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला चांगली हेल्थ पाहिजे, आपलं राहणीमान चांगलं पाहिजे, चांगले कपडे पाहिजेत, दान करता यावं असं पाहिजे, बँकिंगला बँक बॅलन्स पाहिजे. आजारी पडल्यानंतर बघितलंय, माझी पहिला या गोष्टीकडे माझा विश्वास नव्हता, पैसे कधीच लाईफ मध्ये केले नाही. आणि मग मात्र वाटायला लागलं की नाही बाबा, ही आपण गोष्टी पाहिजे. बँकिंगला असल्यानंतर सुद्धा आपल्यामध्ये आपल्या कर्मामध्ये फरक पडतो. आपल्या कर्मामध्ये पण फरक पडतो. माझंच भागणं झालंय, मी दुसऱ्याबद्दल काय चांगलं विचार करणार आहे, नाही करू शकत. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची नितांत आवश्यकता आहे. धर्म चांगला पाहिजे, अर्थ चांगलं पाहिजे, पैसे पण पाहिजेत, तुमच्याकडे चांगलं कर्म व्हायला पाहिजे. आणि आपला मेन एम आहे मचा क्षय व्हायला पाहिजे. मोक्ष म्हणजे वर जाणं आणि नाही आहे मला माझं या सगळ्या गोष्टीचा क्षय व्हायला पाहिजे. हे सगळं आपल्याला साध्य करता येतं ते तुमच्या सबकॉन्शियस माइंड मुळे. त्यामुळे चांगलेच विचार पेरू आणि मस्तपैकी चांगलंच विचार करून जी लोक स्वतःवर काम करायला लागले त्यांच्याकडे जाणार आहोत. नाही त्या फ्लायर